व्यासपीठावर इतके लोक बसलेले 15 मिनिटं त्यांचे नाव घेण्यातच जातील. मी पहिल्यांदा या सर्वांचे मनापासून आभार मानतो. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हा माझा पहिला जाहीर कार्यक्रम आणि तोही साईबाबाच्या नगरीत, साईबाबाच्या चरणी, आणि तोही मंडपवाल्याचा. खऱ्या अर्थानं आजकाल लोकांचा जर ओळख जर असेल कार्यकर्त्याची किंवा नेत्याची, तर कार्यक्रम करताना मंडप कोणता लावला याच्यावर ठरायला लागलेले. आमच्या राजकारणामध्ये अनेक जरी पार्ट असले तर सर्वात महत्वाचा पार्ट जो असतो तो मंडपवाल्याचा असतो. आमच्या लग्न कमी होतात, परंतु राजकीय जीवनामध्ये त्या मंडपवाल्याला वारंवार बोलवावं लागतं. आणि तो मंडपवाला न कळता, न काही आमचा सदस्य होता, आमच्या पक्षाचा कार्यकर्ता कधी होतो ते आम्हालाही कळत नाही. सूत्रसंचालन करणाऱ्याने चांगलं पत्र वाचलं. त्याला असं वाटलं की सर्व ठिकाणी सारखंच असतं की काय. मी तर तिकीट मिळायच्या पहिले मंडपवाला कोण लावायचं हे ठरवत असतो. आणि जे माझे मंडपवाले आहेत, मग तो विजय असेल की आमचा जाधव असेल, बाबा त्याला विचारून घे, एकही रुपया त्यांचा मी ठेवलेला नाहीये. मला माहिती आहे, एक तर चहावाल्याचा रुपया ठेवायचा नाही, दुसरा दाढी करणारा, कटिंग करणाऱ्याचा पैसा ठेवायचा नाही, आणि तिसरा महत्वाचा मंडपवाल्याचा पैसा ठेवायचा नाही. हे मोबाईल पेक्षा फास्ट लोकांमध्ये आपली बदनामी करतात. काही जण तर आम्हाला कळतं, पण मला तर नेमकं सगळं कळतं. त्यांनी बोलताना हेही सांगितलं, खरं बोलणारा संजय या ठिकाणी आलेला आहे, फक्त खरं बोलणारा संजयच या ठिकाणी आलाय, खोटं बोलणारा संजय म्हणून जे काही करायचं असतं. मंडपाला पहिल्यासारखा राहिलेला नाहीये. 4 बांबू इकडून लावले, 4 बांबू तिकडून लावले, चमकी आथरली. संध्याकाळचं लग्न असलं तर साईड कणातही नाही लावली तरी चालतं. फक्त चमकी लावून एक माळा टाका लाईटची तर होऊन जातं. परंतु आता ते सगळं स्टँडर्ड बदललेलं आहे. जेवायला जरी कमी पडलं तर हरकत नाही, पण मंडपामध्ये खर्च चांगला झाला पाहिजे. सूर्य पाटलाला विचारून घ्या. बसल्या बसल्या मला हळूच म्हणतोय, भाऊ 2 दिवसानंतर इथंच कार्यक्रम आहे आणि आमचा मेळावा इथंच आहे, आता या मंडपवालीचे पैसे मलाच देणे आहे. म्हणून तुमचा पाठ हा आमच्या आयुष्यामध्ये महत्वाचा. अध्यक्षांनी मागणी केलेली की तुम्हाला जागा पाहिजे MIDC मध्ये, निश्चित जागा मिळेल. फक्त आमच्यासारखं सर्वजण एकत्र या. नसता तुमचं बी महाविकास आघाडी महायुती जर झाली तर जागा काही मिळणार नाही. कमीत कमी या बाबतीत जरी सर्वांकडे एकत्र जर आले तर तुम्हाला जागा निश्चित मिळेल. कारण की सत्ता आपली आहे, या सत्तेमध्ये द्यायचं एकदा ठरलं मग त्याच्यात कॉम्प्रोमाइज आम्ही करत नाही. आज तुम्ही सर्वजण सर्व महाराष्ट्रातून आलेले नव्हे तर काही राज्यातून काही लोक आलेले. मी मुद्दाम मराठीत बोललो, जेवढं तुम्हाला समजलं तेवढं बरं. त्यांना समजलं तर ते म्हणतील काय आपल्या आपसामध्ये इज्जत काढायला लागले. पंजाबचे आहेत, त्यांनी एक तर असा किस्सा सांगितला, करतार सिंग हा माणूस गेले 50 वर्ष सगळीकडे काम करतोय, सगळ्या राज्यामध्ये जातो, त्यांनी खऱ्या अर्थाने ही संघटना उभी केली. एखादा ध्येय जर माणसाने हाताशी घेतलं तर काय करू शकतो त्याचं एक जिवंत उदाहरण आहे. म्हणून आपका भी मैं बहुत तहे दिल से यहाँ स्वागत करता हूं. मी जसं सांगितलं
की काम करता करता ते बीजेपीचे कार्यकर्ते झाले त्यांनाच कळालं नाही, आज ते बीजेपीचे सक्रिय पदाधिकारी सुद्धा आहे. म्हणून आज हा दिवस, आता मंडपवाले म्हणू नका, तुम्हाला काहीतरी ब्रँड नेम तुम्ही शोधा. मंडपवाले, चहावाले, टपरीवाले, आता हे सगळे वाले बंद करा. तुमची एकमेकाची इन्व्हेस्टमेंट जर पाहिली, ते आमच्या जाधव मंडपवाल्याची जर पाहिली त्याची इन्व्हेस्टमेंट, तर थक्क व्हाल. तुम्ही एकदा येऊन त्याचा गोडाऊन पहा. मी त्याचा गोडाऊन पाहिल्यानंतर मी तो विचार करायला लागत होतो, या माणसाने हे कधी उभं केलं. आमच्याच पैशातून उभं केलं, तो भाग वेगळा आहे. सुपाऱ्या का कमी असतात तुमच्या लोकांचे? आमच्या इथलचा कॅटरिंगवाला एकदा गेला होता तो तिकडं जाधवकडं कोकणामध्ये, त्याची बातमी झाली होती. मी कधी कधी विचार करतो की कोणताही कार्यक्रम घ्यायच्या पहिले बजेट काढायचं असेल तर फक्त कॅटरिंग आणि मंडपवाल्याचं काढावं लागतं. मी एकाला सहज विचारलं, तू मंडप टाकला, चल मान शौकत मध्ये चांगला आहे, रेड कार्पेट टाकलं, एसी लावल्या, सर्व आहे, हे ठीक आहे, पण जेवणाचं इतकं मोठं महागडं तू का कॅटरिंगवाला कशाला बोलवलं? म्हणे साहेब, कोण काय खाईल त्याचा काही भरोसा नसतो. एक प्लेट केवढ्याला? नागपूरला एक प्लेटची किंमत 5,000 पर्यंत, आमच्याकडे 1200 ते 1500 रुपयाला. मला कधी कधी प्रश्न पडतो की येणारा माणूस खातो तरी काय? किती जरी केलं तर 4 पदार्थाच्या वर खात नाही. ठेवलेले 250 पदार्थ असतात, परंतु प्लेट गेली म्हणजे पैसा घट. हे सुद्धा काही जो एक वेगळा पॅटर्न आजकाल तयार झालेला आहे. अनेक आपल्याला अभिमान किंवा माझ्याकडे काय आहे हे दाखवण्याची जी काही किडा आहे, त्या किड्यामुळे घडणारे हे परिणाम आहे. म्हणून आज या मंडपवाल्यांचं सुद्धा या अधिवेशनामध्ये मी स्वागत करत असताना तुमची असलेली मेहनत, ही चालती बोलती एक कंपनी आहे तुमची. इथं मंडपाला एक असून चालत नाही, तर त्याच्या हाताखाली जवळपास 150 ते 200 वर्कर आज काम करतायत, पोट भरतायत, हे महत्वाचं आहे. म्हणून ही इंडस्ट्री झालेली, या इंडस्ट्रीला वाढाव देण्यासाठी, याला आणखी पुढे जाण्यासाठी जे काही तुमचं जर तुम्हाला परंतु तुम्हालाही सांग, कधी कधी आमची दयामाया करत जा. निवडणुकीच्या काळामध्ये कार्यकर्ते ऐकत नाही, त्यांचा तो राज वेगळा. ते म्हणतो की हेच टाइम आहे आमदाराकडून खासदाराकडून पैसे घ्यायचं, आणि त्याच्यात तुम्ही भर टाकता, तर कृपया त्याच्यावर थोडंसं आमचे सुद्धा विचार करावे, अशी माझी मागणी तुमच्या अध्यक्षाकडे राहा. पुढच्या वेळेला जो कोणी माझ्याकडे आमच्याकडे मंडप टाकायला येईल, त्या टायमाला डिस्काउंट रेट हा थोडा चांगला ठेवा. त्याच्यामुळं आम्हाला तुम्हाला वारंवार बोलवायला आनंद होईल. तुमच्या या कार्यक्रमाला येऊन एक मनापासून आनंद झाला. एक कुटुंबातले आपण आहोत. आम्ही तुम्हाला एक व्यवसाय पाहत नाही, तर आमच्या कुटुंबातले सर्वजण आहात. म्हणून तुमच्या या अधिवेशनाला आमच्या सर्वांतर्फे शुभेच्छा. भविष्यामध्ये ज्या वेळेला मत लागेल त्या टायमाला आम्ही निश्चित उभे राहू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.